नमस्कार, मी दिनकर कोटकर, छावा क्रांतीवीर सेना। आज आपण याला आलेलो आहेत छत्रपती शिवाजी मार्ग खडकमाळाळी, हवेली तालुका मामलेदार कचेरी म्हणजे तहसील कचेरी। इथे हवेली तालुक्याचं पण आहे आणि पुणे शहराचं पण तहसील कचेरी आहे इथे। आज आपण इथे असे आलेलो आहे की ही जी कचेरी आहे त्याचं काम एका विकसकाला साधारणपणे 2005 ते 6च्या दरम्यान काम दिलेलं आहे। जवळपास 21-22 वर्ष झालेली या कचेरीचं काम चालू आहे। लोकांची इतकी गैरसोय झालेली आहे। आपण जर बघतोय की इथे गाड्या लावायला जागा नाही, लोकांना यायला जायला रस्ता नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये काम कसं होणार आहे? संपूर्ण हवेली तालुका, पुणे शहर याच्यावर या संपूर्ण कागदपत्र आणि कामकाज इथून चालतं। जर आपण बघूयात आपली अवस्था काय आहे। अशा लोकांनी जायचं कसं आता? म्हणजे या लोकांनी यायचं कसं, जायचं कसं? आतमध्ये कामांसाठी गेल्यानंतर कामं होतीलच त्याची काही खात्री नसते, हा भाग वेगळाच। पण ही काय अवस्था आहे? इथे पुणे शहराचं काम चालतं या भागामध्ये। ही अशी अवस्था आहे, अस्वच्छता आहे, लोकांना बसायला जागा नाही, कामांसाठी जागा नाही लोकांना। हा, पार्किंगला जागा नाही, गाड्या कशा लावल्यात बघितलं ना? नाईलाजाने लोकांनी हे सगळं काम चालू आहे। सांडपाणी रस्त्यातच आहे। पूर्वी इथं हवेली पोलीस स्टेशन होतं ग्रामीण, आता ते बंद आहे, ती वास्तू बंद आहे। हवेली तालुक्याचे तहसीलदार इकडे बसतात, त्यांची बसण्याची व्यवस्था आहे, पण लोकांची बसण्याची, उभं राहण्याची व्यवस्था नाही। ही अगदी कचरापेटी सारखी अवस्था आहे। हे बघितलं की ही अवस्था आहे। हे असे म्हणजे मटेरियलचं काढून ठेवलंय, ते इथेच पडलंय। मुख्यमंत्र्यांचा फोटो आहे इथे। मुख्यमंत्री महोदय जरा लक्ष द्या, मोदी साहेब जरा लक्ष द्या। त्यांना तर कोपऱ्यात टाकलंय, अगदी झाकून गेलेत।
इकडे सगळं प्रशासकीय काम चालतंय. यांच्याकडे पण मनुष्यबळ नाहीये, अपुरं मनुष्यबळ आहे. स्टोरेज साठी जागा नाही, कागदपत्र कुठे ठेवायची, काय ठेवायची याची व्यवस्था नाहीये. इथे बसतात आपल्या निवासी नायब तहसीलदार नरुटे मॅडम. माझ्या माहितीप्रमाणे यांच्याकडे गौण खनिजचा चार्ज आहे. त्या बाजूला टॉयलेट वगैरे आहे. एवढे सगळे स्टाफ येणारे लोक यांच्यासाठीचे टॉयलेट तिकडे, आणि हे कागदपत्र अशी पडलेत. अवस्था बघा त्या कागदपत्रांची. इकडे जे इकडे काही स्टाफ बसतात आणि लोक हे कामासाठी आलेले आहेत. त्या स्टाफला बसायला जागा नाही, कागदपत्र ठेवायला जागा नाही दिसत आहे त्यांना. लोकांनी कसं त्यांच्याकडे यायचं, त्यांनी कसं काम करायचं, काम तरी कशी होणार लोकांची. इथे जे सहाय्यक महसूल अधिकारी भानसाहेब इथे पूर्वी सर्कल ऑफिसर होते कोथरूडला. इथे निवासी नायब हे महसूल नायब तहसीलदार आखाडे साहेब, पण आता आखाडे साहेब नाहीये तिथे. सर आखाडे साहेब बस ओके ठीक. इकडे हा परिसर मोकळा आहे. इथे लोक कसे बसतात. इथे जे आहे संजय गांधी निराधार योजनेचं कार्यालय इथे. हे बघा हे लोक कसे दाटीवाटीने बसलेत. यांना बसायला जागा नाही. यांची कागदपत्र कशी ठेवलीत बघा. त्यांचा दोष नाही त्याच्यामध्ये, पण जागाच नाही. ते लोक बसणार कसे आणि काम कसे करणार, ही अशी अवस्था आहे. सर्वांना बसण्यासाठी ही इमारत तयार झालेली कामकाजासाठी. 21 ते 22 वर्ष झाले या बिल्डरला काम मिळालेलं, आणि आज आपण बघतोय ते 2026 म्हणजे 21-22 म्हणजे साधारणपणे 2004 ते 2005 यावेळेस या संबंधित बिल्डर जे आहेत त्यांना याचं काम मिळालेलं आहे. त्यातल्या बऱ्याचशा इमारती होत्या. आज 21-22 वर्ष झाली या इमारतीचं काम चालू आहे. लोक हजारो लाखो नागरिक या कार्यालयामध्ये येतात. या सगळ्यांची गैरसोय होती.
परंतु हे जे विकसक आहेत ते कोणाच्या जवळचे आहेत? मुख्यमंत्री महोदय, महसूल मंत्री, नगर विकास मंत्री, या विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी या सगळ्यांनी या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे ना. जर आपण एका बिल्डरला वाचवण्यासाठी जर हजारो लाखो लोकांची जर गैरसोय करत असो तर आपण कुठे चाललोय? माझी शासनाला विनंती आहे की हे काम लवकरात लवकर पूर्ण करा आणि हे जे हवेली तहसील कचेरी आहे, पुणे शहर तहसील कचेरी आहे, अन्न पुरवठा वगैरे अजून वेगवेगळी कार्यालय इथे जी आहेत या सर्वांचं लवकरात लवकर इथं स्थलांतर करावं आणि लोकांची या सगळ्या गैरसोयीतनं सुटका करावी. माझं YouTube चॅनल आहे रोकठोक छावा दिनकर कोतकर. माझे मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत. माझ्या तुम्ही चॅनलला रोकठोक छावा दिनकर कोतकर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच प्रकारचे सामाजिक प्रश्न जे आहेत त्या सामाजिक प्रश्नांसाठी मला संपर्क करा. माझे नंबर दिलेले डिस्क्रिप्शन मध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय छावा.